सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. मतदार याद्यांमधल्या घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश. विरोधी पक्षाने समोर आणलेले सारे घोळ तपासले जाणार. चौकशी करून अहवाल सादर करा. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार. संजय राऊत यांची प्रथमच घोषणा. भाजपच्या अबकी वार 70 पारला देखील जोरदार प्रत्युत्तर. नागपूरमधील अफाट मोर्चा भीतीपोटी भाजपनं भुजबळांना पुढे करून आपल्यावरती टार्गेट करायला सोडलंय. विजय वडेट्टीवारांचा निशाणा. अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाल्याचा देखील खुलासा. विखेंनी विखार पसरवला. आम्ही त्यांना सोडणार नाही. ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट. सरकारला घरचा आहे. भुजबळांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार. विखे पाटील यांची प्रतिक्रिया. बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर. कोणत्या कामाचं कमिशन म्हणून 1.5 कोटींची डिफेंडर. नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा. पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गेली. कॉलेजनं प्रमाणपत्र दिलं नसल्याचा प्रेम बिराणेचा आरोप. तर कॉलेजनं आरोप फेटाळले. धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं. घटस्फोटीत पत्नी करुणा शर्मांचा गंभीर आरोप. दबावापोटी आईने देखील आत्महत्या केल्याचा दावा. धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरी सर्वसामान्यांना पावले. सोन्याच्या दरात 3,000 तर चांदीच्या दरामध्ये 8,000 आणि घसरण. जळगाव आणि खामगावच्या बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी. दिवाळीमध्ये रात्री 10 तर लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी परवानगी. डेसिबलची मर्यादा देखील पाळा. मुंबई पोलिसांची नियमावली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नातवंडांसोबत फटाक्यांची खरेदी. नागपूरमधल्या बाजारपेठेत नातवांना घेऊन दिले फटाके. दरवर्षीप्रमाणे यंदाही नातवांसोबतचा स्नेह कॅमेऱ्यात कैद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.